नमस्ते. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव पंडित शंकर जंजाळे. कुठून येत आहे बाबा? मी ओझर गावचा रहिवासी ओझरवरूनच येतो. इथे येण्यापूर्वी काय त्रास होता? इथे येण्यापूर्वी मी बरेच डॉक्टरांच्या औषधं घेतले. पाय दुखायचे, त्याच्यानंतर थोडं डायबिटीजचा प्रॉब्लेम होता, त्याच्यानंतर ह्या कुशीमध्ये अशी चमक निघायची. आणि हे सगळं करत असताना मग डॉक्टर लोकांकडे जाऊन थेरपी करा, हे करा, ते करा, हे बरंचसं केलं. पण तुमच्याकडे आल्यानंतर माझ्या ह्या कुशीतली चमक थोडी थांबली गेली. त्याच्यानंतर थोडं चालायला बी ते लिंबिरायचं थोडं घेतल्यामुळं चालायला बी बरं वाटायला लागलं. बाबा तुम्ही याच्यासाठी किती खर्च केला? खर्च तर 5-10 लाख रुपये. माझं ऑपरेशन झालं बायपास. डॉक्टर राहुल देशमुख म्हणून आहे, तिथे केलं. त्याच्यानंतर दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन केले. आणि शेवटी मी मुलांना म्हणायला लागलो, आता मला काही करायचं नाही, मला माझ्या पद्धतीनं जगू द्या. तर मी रोज साधारण 8-10 किलोमीटर सकाळी फिरायला जायचो. जर एखाद दिवशी फिरायला नाही गेलो तर मला दिवस चांगला जात नसं. पण मग फिरल्यामुळे मी हे तुमचं मला ऐकायला मिळालं. कुणी सांगितलं बाबा ह्या थेरपी बद्दल? इथं गावात लोक बसतात, तिथे मला चर्चा ऐकायला मिळाली, अशा ठिकाणी असं आहे, तुम्ही तिथे एकदा करा. किती दिवस झाले तुम्ही इथे येत आहे? 1 महिना 1.5 महिना झाला असेल. पण माझे काही सुट्ट्याही गेल्या त्याच्यानंतर माझे मेहुणे आणि बहीण गंगापूर रोडला राहतात, ते बी हे करताय. त्यांनी सांगितलं का तू जा, तिथे फरक पडेल तुला. ठीक आहे. आता छान वाटतं बाबा तुम्हाला? आता बरं वाटतं पहिल्यापेक्षा. आता ते रोज उठलो का कधी येईल, पण मग थोडंफार अजून काही माझ्यावरती जबाबदारी आहे, त्या मी पूर्ण करण्यासाठी वेळ देतो घरी. मी अजून एकदम रिटायर झालो नाही. त्याच्यामुळे नियमित यायला जमत नाही. पण तरी पण खूप चांगला फरक पडलेला आहे बाबा तुम्हाला. बरं वाटतं. किती टक्के फरक पडलाय? तरी 40% फरक पडला. खूप छान. ते मला परवा तुम्हाला मी बोललो होतो का मला ते गंभीरायचं हे द्या, जीवन रक्षा. त्याच्यामुळं मला बराचसा चांगला फरक पडला. पण तुम्ही 8 सांगितल्यानंतर मी घरी मंडळीला बोललो, आणलं होतं तिला 15 दिवस, ती नाही केलं. पण सध्या काय आहे, आमच्याकडं माणसं कमी असल्यामुळं ती घरी एकटीच राहते, कामाचा लोड असल्यामुळं ती येऊ शकत नाही. पण मग मी गावात आलो होतो, मी डेली आता यायला लागलो. असं ठीक आहे बाबा, तुम्हाला आभार मानायचे असेल. एवढी मोठी शाखा आपल्या ओझरमध्ये आणली गेली आणि आज कितीतरी लोकांची विनामूल्य सेवा होते, तर तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं आहे? मी पहिल्या दिवशी आलो, 2-4 दिवसात मला असा फरक, इथला जो स्टॉप आहे संपूर्ण स्टॉप चांगलं सहकार्य करतात. तसं घरी थोडंफार इकडं तिकडं झालं तर भानगडी होते, पण इथं आल्यानंतर असं मन शांत वाटतं का ह्या मुली सगळ्या माझ्या आहे, नाती आहे, मुली आहे, चांगलं सहकार्य केलं त्यांनी. म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला प्रेम मिळतं? प्रेम मिळते, त्यांचे मी मनापासून खूप आभार मानतो. ठीक आहे. तुम्ही इथं येणाऱ्या आईबाबांना काय सांगाल बाबा? हेच का इथे या, इथं जरूर फरक पडेल तुम्हाला. कुठले गोळ्या औषधं आहेत का बाबा इथे? मध्यंतरी मी गोळ्या औषधे बंद. आपल्या सेंटरमध्ये गोळ्या मिळतात का? सेंटरमध्ये नाही मिळत. माझ्या डॉक्टर ते पिंपळावरचे नगर अध्यक्ष आहे, काय नाव त्यांचं मी विसरलो, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. तरी ते अशा गोळ्या देतात का काही वेळेला मला खूप त्रास होतो त्या गोळ्या खाल्यामुळे. परवा मी यांना सरांना बोललो का सर मी गोळ्या बंद करतो आहे. मग ते सरांनी परत मला सांगितलं का तुम्हाला परत पॅरलेसचं वगैरे झटका जाईल, तर त्या गोळ्या तुम्ही चालू करा. तर माझ्या नाश्त्याच्या अगोदर मुलगा मुलगी माझ्या त्या गोळ्या देतात पहिल्यांदा. कधी कधी मी चुकवतो बी घ्यायचं, डेली असं घेत नाही. तसं मी शरीरानं जे अजून भक्कम आहे, पण थोडंसे बायपास वगैरे झाल्यामुळं थोडा कचलो. आणि मला मूळ आजार दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन होऊन नाशिकला मी केलं, बरेचसे पैसे गेले, पण ते डोळे खूप खाजवतात. अजूनही मी त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतली, बरं होत नाही, मग मी ते डॉक्टरकडे जायचं टाळतो. पण इथं लुमेराईजमध्ये तुम्हाला छान वाटतंय? छान वाटतंय. बाबांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत.